यत्नं महि कुलद्विपं कीर्तिप्रमोदास्पदं वाग्देवीरतिकीर्तनं चेरवां क्रीडानिधानं स स्यात् सर्वमहोत्सवैकभवनं यः प्रार्थितार्थप्रदं प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनाङ्घ्रिद्वयम् शान्तं श्रवणादिवचश्चरित्रं सर्वोपकारितवदेव ततः श्रुतज्ञः संसारमारवमहास्थलरुन्द्रसान्द्र छायामणिरुहभवन्तमुपाश्रयन्ते स्वामिन्नद्य विनिर्गतोऽस्मि जननी गर्भान्धकूपोदरात् अत्योद्घाटितदृष्टिरस्मि फलवत् जन्मास्मि चाद्यस्फुटम् त्वामद्राक्षमहं यदक्षयपदा नन्दाय लोकत्रयी नेत्रेन्दीवरकाननेन्दुममृतस्यन्दीप्रभाचन्द्रिकम् निशेषत्रिदशेन्द्रशेखरिशिखां रत्नप्रदीपावली सान्द्रीभूतमृगेन्द्रविष्टरतटी माणिक्यदीपावली क्वेयं श्रीवत्सलिस्फुरत्वमिदमित्युहातिगस्तादृशः सर्वज्ञानदुःखचरित्रमहिमा लोकेश लोकोत्तरः राज्यं शासनकारिणामपतियं त्यक्तं तृणावज्ञया हेयानिर्दलितत्रिलोकमहिमा यन्मोहमल्लोचितः लोकालोकमपि स्वबोधमुपुर शान्तकृतं यत्त्वया सैषाश्चर्यपरम्पराचिनवर क्वान्यत्र सम्भाव्यते दानं ज्ञानधनाय दत्तमसकृत् पात्राय सद्वृत्तये चीर्णान्युग्रतपांसि तेन सुचिरं पूजाश्च बह्व्यकृताः शीलानां निचयसभामलगुणैः सर्वसमासादितो दृष्टस्त्वं जिनयेन दृष्टिसुभग श्रद्धापरेण क्षणम् प्रज्ञापारमितः स एव भगवन् पारं स एव श्रुतः स्कन्धाब्धैर्गुणरत्नभूषण इति श्लाघ्य स एव ध्रुवम् नीयन्ते जिनयेन कर्णहृदया लङ्कारतां त्वद्गुणाः संसाराभिविशापहारमणयस्त्रैलोक्यचूडामणे. केवळ क्षणभर दृष्टी दिल्यानंतर त्याचं एवढं कल्याण होतं की तो मोक्षाला जातो. हे कोणत्या श्लोकात सांगितलं? 6व्या. म्हणजे श्रद्धा परेन म्हटले ना, श्रद्धापूर्वक जर केला तर अशा रीतीने ती दृष्टी उपयोगी आहे. श्रद्धा ही कोणाची झाली?
भगवंताविषयी म्हटलं तर व्यवहारण्याने. मग ते 80 नंबरची गाथा सांगितली प्रवचनसारमध्ये. भगवंतांचे द्रव्यगुण पर्याय जो जाणतो तो आपल्या द्रव्यगुण पर्यायाला जाणणारा होतो आणि त्याच्या मोहाचा क्षय होतो. मग तसं इथं सुद्धा तेच घ्यायचं की भगवंतांची श्रद्धापूर्वक काय करतो, म्हणजे त्यांच्यावर दृष्टी देतो, म्हणजे दर्शन करतो. मग त्यावेळेस त्या दर्शनाचा फायदा काय झाला, तर तो स्वतःच तशा प्रकाराने कुशलतेला प्राप्त झाला आणि मोक्षाला गेला. म्हणजे हे सगळं ध्यान ज्ञान वगैरे करून, तप करून हे सगळं त्याला प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचे क्लेश झाले नाही. उलट त्याला ते सर्व दर्शनाचं फळ असं अनंत सुखस्वरूप मिळालं आहे. मग तसं आपल्या आत्म्याला जाणलं, दृष्टी कुठं दिली, क्षणभर, म्हणजे क्षणिक जरी पर्याय आपली निजध्रुवाचा विषय करेल तरीसुद्धा काय होतं, मालेमाल होतो आणि त्या ठिकाणी तो सहज अनंत सुखाचा भागी होतो. कालच्या श्लोकात काय सांगितलेलं होतं 7व्या नंबरच्या? विष कसं आपल्याला होतं ना. संसारूपी सर्पाच्या विषाला दूर करणारं मणी म्हणजे रत्न कोण आहे? रत्नाप्रमाणे त्रैलोक्य चूडामणी, हे 3 लोकाचा चूडामणी स्वरूप असलेले भगवान. मग त्यांच्या सानिध्यात येऊन किंवा त्यांची स्तुती करून, त्यांचं दर्शन करून तशा प्रकाराने तो प्रज्ञापारमित. प्रज्ञापारमित म्हणजे काय होतं, तो किनारा गाठतो संसाराचा आपल्या बुद्धीच्या द्वारे आणि तेच काय होतात, ज्ञानीजनामध्ये श्रेष्ठ होतात. कारण सर्व ज्ञेयाच्या पार झालं असं ह्याच्यामध्ये सांगितलं, काय प्रवचनसारमध्ये. पाराला गाठलं. मग पाराला गाठलं म्हणजे काय, तर सगळे जितके 3 लोक 3 काळ भगवंतांच्या ज्ञानात झळकलेले आहे, पण इथं तर त्या ज्ञेयाच्या पाराला गाठलं आणि इथं सांगितलं काय की तो प्रज्ञापारम म्हणजे आपलं ज्ञान परिपूर्णतेला प्राप्त करतो, म्हणजे केवल ज्ञानी होतो. अशा रीतीने श्रुतस्कंदरूपी समुद्र त्याच्या पाराला सुद्धा तोच प्राप्त होतो, म्हणजे द्वादशांगाचा पाटी होतो आणि तोच गुणरत्नभूषण निश्चितपणे श्लाघ्य म्हणजेच वंदनीय किंवा स्तुतीला पात्र होतं, हे सांगितलं. म्हणजेच स्वस्वरूपात राहिलेलं असताना आपोआपच म्हणजे व्यवहारण्याने भगवंतांची स्तुती आणि निश्चयाने आपले गुणरत्नभूषण हे निश्चितपणे प्रशंसनीय आहे, हे समजलं. ज्याच्या कर्णाचा आणि हृदयाचा अलंकार बनले ते गुण. कर्णाचा अलंकार म्हणजे दिव्यध्वनी ऐकून भावश्रुत परिणत झाला आणि हृदयाचा अलंकार म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्याला साठवून ठेवलं, म्हणजेच भक्ती अशी ठेवली की किंचित मात्रही भगवान विकल्पाच्या भूमिकेतून हलत नाही त्याच्या हृदयातून आणि निर्विकल्प आपल्या स्वरूपामध्येच तो राहतो. अशा रीतीने हे सर्व प्राप्त होतं. तोच भावश्रुत आणि द्रव्यश्रुताचा धारी होतो, तोच मोक्षाचा. द्रव्यश्रुत ऐकून भावश्रुतामध्ये परिवर्तित झालं तर समयसारमध्ये पण सांगितलंय ते. द्रव्यवाचा भाववाचाच स्वपर मोह काय सांगितलं, मोहविनाशनाय परिभाषणम क्रियते. म्हणजे द्रव्यवाच्या आणि भाववाच्याच्या द्वारे स्वपराच्या मोहाला नष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते, असं समयसारमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे अमृतचंद्राचार्यांनी. म्हणजेच काय तर हे सगळं जे आपण म्हणतो परिभाषणम क्रियते, म्हणजे हे द्रव्यवाणीच्या द्वारे आहारवर्गणा झाली, लिहिण्याची रचना, आणि भाववाणीच्या द्वारे आत्मानुभूती. अशा रीतीने हे समजलं तर आपल्याला किंचित मात्र म्हणजे स्वपराचा ह्याच्यामध्ये मोह नष्ट होतो, हे सांगितलं. स्वपर मोह प्रणाशनाय. मग जरी ही आगम भाषेने असं सांगितलं तरी निश्चयाने
प्रत्येक जीव कुशल राहू दे स्वस्वरूपामध्ये राहून, ही भावना आहे. आता 8 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. कोणता आहे त्याच्यात छंद? जयती झालंय तिथे जयती. जयती असणार आहे. जयती देवीच वृंदांदोलितैरिंदुरोची. जयति देवी च वृन्दान्दोलितैरिन्दुरोचि. निचय रुचिभिरुच्चैश्चामरै विज्यमानः. निचयरुचिभिरुच्चैश्चामरैर्विज्यमानः. जिनपतिरनुरज्जन् मुक्तिसाम्राज्यलक्ष्मी. जिनपतिरनुरज्जन् मुक्तिसाम्राज्यलक्ष्मी. युवती नवकटाक्ष क्षेपलीलां ददाने. युवति नवकटाक्ष क्षेपलीलां ददाने. जयति दिवि च वृन्दान्दोलितैरिन्दुरोचिर्. निचयरुचिभिरुच्चैश्चामरैर्विज्यमानः. जिनपतिरनुरज्जन् मुक्तिसाम्राज्यलक्ष्मी. युवति नवकटाक्ष क्षेपलीलां ददाने. इतका अवघडलेला वाचायचं कसा? आचार्यांनी लिहिलंय कसं कोणाला? त्यांनी लिहिलंय, आपल्याला वाचायला अवघड वाटतं, पण उपयोग केंद्रित करण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी उपयोगी आहे. अनुरज्जत मुक्ती साम्राज्य लक्ष्मी. युवती नवकटाक्ष क्षेपलीलां ददाने. आता अनुरज्जन म्हणजे काय घेतलं? अनुरागवाली, अनुराग करणारी, जी मुक्तिरूपी साम्राज्याची लक्ष्मी. तीच कोणी एक तरुण स्त्री आहे, युवती म्हटलं. आणि तिचे नवकटाक्ष म्हणजे काय घेतलं की नेत्रकटाक्षांची शोभा धारण करणारा, म्हणजे तिच्या चंचल नेत्र कटाक्षांची शोभा धारण करणारा हा कोण आहे? साधक, म्हणजे तो आता मोक्षाला जाण्यास तत्पर असलेला. मग इंदुरोची ही निचय रुचिभिही. इंदू म्हणजे चंद्र आणि त्याची रुची म्हणजे किरण, निचय म्हणजे समूह. चंद्र किरणासारख्या समूहाने, रुचिभी म्हणजे त्या कांतीने युक्त असे शुभ्र वगैरे. तसेच दिविज वृंद आंदोलितैहि. दिविज म्हणजे स्वर्ग. मग कल्पवासी देवांकडून काय झालेले आहे? दिविज वृंद म्हणजे समूह. ज म्हणजे उत्पन्न, दिवी म्हणजे स्वर्ग. स्वर्गाचे उत्पन्न होणारे देवेंद्र आहेत आणि त्यांचा वृंद म्हणजे समूह, जे कल्पवासी देवांकडून आंदोलित म्हणजे हलवले गेलेले असे जे चामर वगैरे जे आहेत, तर त्या उच्चैही चामरैही विज्यमान. उच्च म्हणजे उत्कृष्ट अशा चामरांच्या द्वारे. मग किती चामर ढळतात? ते 64 चामर. त्या चोऱ्यांनी शोभायमान असे जिनमतीही जयती. पतीही पर्यंत जिनपतीही जयती म्हणजे जिनेंद्र भगवान सर्वज्ञ उत्कर्षाने युक्त झालेले आहे. म्हणजे जयती म्हणजे जयवंत, जयवंत आहे. असे सर्वज्ञ भगवान जयवंत आहे. मग आता यामध्ये पहा की कसे ते भगवान आहेत, तर त्यांना मुक्तिलक्ष्मीने वरलेलं आहे. म्हणजेच इतर कोणालाही वरत नाही. जे त्यांच्या कटाक्षाला धारण करतो तोच वरतो त्या मुक्तिलक्ष्मीला. मग कटाक्षाला धारण करायचं म्हणजे काय करायचं? नेत्र कटाक्ष हे घेण्याचं कारण काय? तरुण स्त्रीची उपमा का दिली? तर या ठिकाणी साधना करत असताना ते मुनी काय झालेले आहेत? आपल्या स्वरूपात इतके राहिलेत की त्यावेळेस ती मुक्तिलक्ष्मी जणू काय आता इतक्या जवळजवळ येऊ लागली.
म्हणजे अंतर्मुहूर्तात त्यांना काय होणार, केवळ ज्ञान होऊन ते मोक्षाला जाणार. मग त्यासाठी एवढी सगळी उपमा घेतली की म्हणजे बाहेरच्या सर्व म्हणजे आता कुठले घेतले वेद, जे वेद आहे ते वेद तर आता 9व्या गुणस्थानापर्यंतच आहे, तो वेद राहत नाही पुढे. आणि म्हणजे त्यांना चंचलता होण्याचं काही कारण राहिलं नाही. आणि 18,000 शीलाचं पालन करणारे असे जे साधक मुनी ते अंतर्मुहूर्तातच काय करतात, सर्व कर्मक्षय होऊन जातो आणि स्वभावात एवढे राहतात की त्यांना काय हस्तगत होतं सांगितलं की स्वतःच्या स्वरूपामध्येच राहण्याचं हे अनंत सुख प्राप्त होतं. मग त्यावेळेस ते सुख प्राप्त झालं म्हणजे अनंत चतुष्टय प्राप्त झालं की इंद्र येऊन त्यांचा उत्सव साजरा करतात, चामर डोलतात, आणखीन काय काय अशा रीतीने ते उत्कर्षाने सहित होतात. हे बाहेरचं सांगितलं, पण अंतरंगात जर पाहिलं तर आता इथं कसं लावायचं अध्यात्मदृष्टीने, अनुरज्जन मुक्ती साम्राज्य लक्ष्मी. अनुराग झालेली, अनुराग करत असलेली ही आपली अतिंद्रिय आनंदाची पर्याय. ती काय करते, मुक्ती म्हणजेच स्वतंत्रता. स्वतंत्रता हे ज्याचं साम्राज्य आहे असं निजद्रोह कारण परमात्मा, आणि त्या कारण परमात्म्यावर ती अनुराग करणारी ही कोण आहे, शुद्धोपयोगाची पर्याय. तीच एक लक्ष्मी. आणि ती युवती म्हणजे काय तर वारंवार नवीन नवीन अपूर्व अशा शुद्धोपयोगाच्या पर्याय उत्पन्न होतात. म्हणून ती युवती नवकटाक्ष म्हणजे भेद विज्ञानाचे नेत्र असे उघडलेले आहेत की वारंवार आपल्या स्वरूपाचीच रुची होते, अन्य प्रकाराने कुठलंही काही इंद्रिय सुख वगैरे भोगण्यासाठी जात नाही. म्हणजे इथं ह्याच्यातून इंद्रिय सुखाचं आणि बाह्य सर्व परिग्रह वगैरे ह्या विषयाचं निराकरण केलं. म्हणजे असं म्हणायचं आहे का की मुक्तिरूपी स्त्रीने तो जो मोक्षाला जाणारा जीव आहे त्याच्यावर कटाक्ष टाकला. हां, त्याच्यावर कटाक्ष टाकलेला आहे. मग त्यावेळेस त्याला ती धारण म्हणजे ते साधक आहेत, त्याला ते धारण करण्याची पण त्यांच्यात तेवढी शक्ती असली पाहिजे, झेलण्याची. ते नेत्र कटाक्ष म्हणजे भेद विज्ञान इतकं दृढ आहे की असं आपण अध्यात्म लावतंय की त्यामध्ये अतिंद्रिय आनंदाची पर्याय निश्चितपणे शुद्धोपयोगाच्या माध्यमातून सतत प्राप्त होत जाते. आणि मग त्यावेळेस त्याला धारण करण्यास तो इतका दृढ असतो तो साधक की जेणेकरून चंद्रकिरणासारखे शुभ्र म्हणजेच त्याची उज्ज्वलता, कीर्ती वगैरे अशी आपोआपच पसरत जाते की बाहेरचे सर्व विषय कषाय वगैरे पासून निवृत्ती झालेली आहे. आणि म्हणून त्याची उज्ज्वलता अशी वाढलेली आहे आपल्या स्वरूपामध्ये. आणि दिविज वृंद म्हणजे काय घ्यायचं, आता कल्पवासी देव आणि त्यांच्याकडून हलवली गेलेली चामर असं घेतलं इथं. मग या ठिकाणी आपण हे पण घ्यायचं आहे की वृंद म्हणजे समूह कशाचा आहे, दिवी म्हणजे स्वर्ग. मग इथं दिव क्रीडायाम हा जो धातू आहे आणि ती आपली अतिंद्रिय आनंदाची पर्याय त्याच ठिकाणी म्हणजे उत्पन्न होते निजध्रुवाचा विषय केलेला असताना. आणि मग त्यावेळेस त्याचा समूह म्हणजे वारंवार आत्मानुभूती घेत राहिल्यानंतर त्याच्याद्वारे काय झालेलं आहे, चामर हे कशाचं प्रतीक आहे, कशासाठी ते वैभव दाखवलं जातं, चामर डोळायचं काय कारण त्यांच्यावर, दुसऱ्या हां म्हणजे जवळपास आले ते उत्तर. ते कसं तर इकडून तिकडे चामर जेव्हा ढोलतात वारा येतो त्यावेळेस दुसरं काही नाही आहे आपल्याजवळ, फक्त त्या वाऱ्याचाच एक स्पर्श होतो. तशा पद्धतीने विद्यमान हा शब्द वापरला ना, विद्यमान म्हणजे ढोळलं जाणारं किंवा ते शोभायमान होणारं. मग उच्चही चामरेही विद्यमान असं म्हटलंय. उत्कृष्ट चामरांच्या द्वारे 64 चामरांच्या द्वारे शोभायमान. मग विद्यमान हा शब्द इकडून कुठं काय आलं,
तरी निसंगत आहे, तिकडून कुठं काय आलं तरी निसंगत आहे, ह्याच्यामध्ये राहत नाही. तर निसंगतेचं प्रतीक म्हणून ते चामर घेतलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की उन्हाळ्यामध्ये कशासाठी पंखे लावतो किंवा हवा घेतो, तर उष्णता आपल्याकडे येऊ नये म्हणून, म्हणजे थंडगार वाऱ्यात राहावं ह्या दृष्टीने. तसं आपल्या शीतल स्वभावामध्ये राहण्यासाठी सगळे तापदायक संसाराचे जेवढे काही विचार आहेत ते सगळे उपयोगातून निघून जातात, ते त्याचं प्रतीक आहे. अशा रीतीने जिनपती जयती, मग तर निजपती घ्यायचा. अध्यात्म दृष्टीने आपला आत्मा, त्याच्यावरच आपलं काय आहे राज्य चालू आहे, आपल्या निजगृहावर. कल्याण मंदिरमध्ये त्यांनी सांगितलं असं खालून वर चामर असे घातले तर ती खालून वर पर्याय जाणारी जी आहे ऊर्ध्वगमन करणे. ऊर्ध्वगमन म्हणजे अनेक त्याच्यामध्ये चिंतन करत तेवढं त्याच्यातून खूप काही काही निघतं. त्या चामर म्हणजे फक्त बाहेरची शोभा नाही आहे, तर हे सगळ्या जगाला दाखवून देतात संशोधनात येणाऱ्या प्रत्येक जीवाला की भगवान कसे निसंग आहे, तसा प्रत्येकाचा आत्मा निसंग आहे. आणि आपल्या जेवढ्या संसाराच्या पर्याय आत्तापर्यंत झाल्या, विषय कशात रमलो, तर ते सगळे आता काय होतात निघून चाललेले आहेत, हे दाखवून देत आहे. म्हणून ऊर्ध्वता ही कशाचं प्रतीक झालं, ऊर्ध्वगमन करणं हा स्वभाव आहे. आता तो खाली जाऊ नको, पुन्हा संसारात येऊ नको, अशा रीतीने ते दाखवून देत आहे. अशा रीतीने आपला निजध्रुव कारण परमात्मा जयवंत आहे. अशा स्वरूपात राहिल्यानंतर किंचित मात्रही तो पराभूत होत नाही. परद्रव्याकडून पराभूत का होतो, तर विभावात जातो. आणि जयवंत का होतो, तर स्वभावात राहतो. भक्तावरमध्ये पण त्यांनी असं घेतलं, ज्याप्रमाणे हे भगवान चंद्राप्रमाणे स्वच्छ जलधारा पडत असता सुमेरू पर्वताचे सुवर्णमय शिखर जसे शोभते, त्याप्रमाणे कुंद पुष्पासारख्या शुभ्र चावऱ्या ढळत असताना हे सुवर्ण कांतिमय तुझे शरीर शोभते. म्हणजे ते सगळं सर्व येणाऱ्या लोकांची दृष्टी पण तिथं केंद्रित झाली की कसे भगवान वीतराग आहे हे दाखवतात. एवढ्या सगळ्यामध्ये सुद्धा किंचित, कारण येणारे सगळे कुठं नाट्यशाला वगैरे ह्याच्यात रमतात, काहीतरी पाहत येतात, परंतु भगवान कसे निर्विकार आहे असं दाखवून देण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. अनुरागवतीची मुक्तिरूपी साम्राज्य लक्ष्मी, तीच कोणी एक तरुण स्त्री, तिच्या चंचल नेत्र कटाक्षांची शोभा धारण करणारा चंद्रकिरणासारख्या शुभ्र, तसेच कल्पवासी देवाकडून ढाळल्या जाणाऱ्या उत्कृष्ट अशा 64 चौऱ्यांनी शोभायमान असा जिनपती सर्वज्ञ उत्कर्षाने युक्त झाला आहे. हे देवा, आपणावर कल्पवासी देव चंद्रकिरणाप्रमाणे अतिशय शुभ्र अशा 64 चौऱ्या ढाळतात. ती शोभा वर्णन करवत नाही व आपण समोशरणादी विभूती सहित भव्य जीवांना दिव्यध्वनीने उपदेश करीत आहात. आता 64 आकड्याकडून पाहिला तर कशाचं प्रतीक आहे? 6 4 10 अनेक त्याच्यातनं काढायचे. 6 4 दशलक्षणाचं दशधर्म, त्यानंतर 4 आणि 6 असं घेतलं तर 4 6 46 गुणांनी युक्त अरिहंत भगवान आहे, हे त्याचं प्रतीक होत आहे. आणि 64 घेतलं तर काय होत आहे, ते वृत्ती आहे. 64 वृत्ती म्हणजे हे उत्कृष्ट केवळ ज्ञान वृत्ती ह्याला धारण करणारे, बाकी सर्वापासून भिन्न असणारे असं दाखव. अतिशय जयति दिविज वृंदान दोलितैरिन्दुरोचिर निचय
नवकटाक्ष क्षेपली